तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आम्ही आता मुंबईसाठी निघालो आहे, गावाला बाय बाय करतोय। मोजून 3 दिवसासाठी आलेलो, पण 1 दिवस एक्स्ट्रा राहिलो कारण गावचं वातावरण आणि सगळं व्ह्यूज रावलं नाही आणि 1 दिवस थांबलो। मग आता निघालो आम्ही आणि इथून आम्ही आता मुंबईला निघणार आहे। थांबत जाणार आहे, मामाकडे जाणार आहे, परत अंकुशच्या मामाकडे जाणार आहे। आता आम्ही चाललो आहे महादेवाच्या मंदिरात। आज तुम्हाला माहिती असेल व्हिडिओ लेट येईल, पण आज तर तुम्हाला सगळ्यांना पहिल्या श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना। आणि माझी फॅमिली पण तुम्हाला बोलते की बोला, पहिल्या श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा। आणि नक्कीच लाईक सबस्क्राईब करा लवकरात लवकर, असेच तुम्हाला महादेवाचा आशीर्वाद भेटेल। आम्ही आलो आता मंदिराजवळ। इथे मंदिर आहे आणि इथे गाडी पार्किंग केली आहे, खाली घेऊन नाही जाऊ शकत। आणि आम्ही काय काय घेतलं, दूध घेतलं आणि बेलाचे पानं घेतले। आणि इथे आता मस्त की व्ह्यू बघा तुम्ही, आजूबाजूला भारी आहे। आता दर्शन घेऊया आणि मग इथं मुंबईसाठी निघूया। आता दर्शन इथे चांगलं होईल आणि दर्शन घेऊन मग आम्ही आता बॅगी भरतो। हे भाज्या बिज्या दिलेल्या आहे, ठीक आहे। आता हे लोक मुंबईला चालले, आजीच्या पाया पडत आहे। आमच्यात परंपरा आहे मोठ्यांच्या पाया पडायचं, त्याच्यामुळं पाया पडत आहे आणि बाय बाय करत आहे। मी पण बाय बाय। 200 लाईक करा, मी पण मुंबईला येतो। 200 लाईक करा। अंकुश बाय बाय। तू पण चाललाय ब्लॉगरच चाललाय, तुम्ही माझ्याबरोबर चाललाय। आणि लवेशला बाय बाय। मी आता भेटू। आम्ही कधी पण निघून गेलो ना, बिचारा दुःखी असतो। आम्ही निघालो आता जस्ट। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। आणि लास्ट बाय बाय सगळ्यांना, तिथे बाय बाय करतात आहे। खरं तर हा भरपूर सॅड मूव्ह। खरं तर आम्हाला पण जायचं मन नसतं सगळ्यांना सोडून, आणि त्या दोघांना सोडून आम्ही खूप धमाल करतो। एकत्र आलो की कधी आम्ही तर वाटत बघत असतो कधी सुट्टी भेटते मुंबईला आणि आम्ही इकडे येतो। आणि मी लहानपणी गावालाच असतो जास्त करून, मला गाव जास्त आवडतं खरं तर। पण कारण इथे फुल रिलॅक्स आहे, म्हणजे टेन्शन नाही काय नाही, मस्त वातावरण आहे इकडे, टेन्शन नसतं। तर आता मी इकडून चाललो आहे माझ्या मामाच्या घरी। मामाच्या घरी पण थोडं भाज्या आणि ते देतात ना, ते देतात, ते घेऊन जायचं आहे, मम्मीने सांगितलं आहे तसं। आणि मग तिथून आमच्या मामाच्या घरी ते पण घरातले त्याच्या घरीतले ते देणार आहे भाज्या बिज्या, तेच तर ते पण घेऊन जायचं आहे। आणि असंच चालू असं आम्ही गावाला आलो आणि मुंबईला जात असेल ना तर असेच काय ना काय देतच असतात, हीच प्रेम असतं खरं तर। तर भेटू पुढे मामाच्या इथे ब्लॉग करूया। आम्ही आता मामाच्या घरी आहे आणि मामाच्या घरी आत्ताच नवीन कुत्रा आणला आणि किती भारी आहे बघा। जवळ किती क्यूट आहे, हे बघा एकदम मस्त क्यूट आहे। हे बघ चाटतोय बिटतोय मस्त, किती भारी दिसतंय। वरती चढतोय, काय भारी दिसतंय बघा ना, किती मस्त क्यूट आहे। चाटतोय मला तो, वाव।
मस्त आहे. तर आता इथून भाज्या बिज्या घेऊया आणि मग पुढे जाऊया पुढच्या. आम्ही आता जस्ट बाहेर आलो, मेन हायवेला आलो आणि खंडोबाचं मंदिर पाठी केलं. आम्ही इथून खंडोबाचं मंदिर बाजूने जात असताना आम्ही रोज नाव घेतो देवाचं की खंडेराव महाराज की जय. आणि मग नंतर मग इथून आपला प्रवास सुरुवात करतो. आता किती वाजले? आता 11 वाजले. 11 वाजून 5 मिनटं झाले आणि इथून आता अंकुच्या मामाच्या इथे थांबणार. दुडी बोलतो आम्ही त्या दुडीच्या इथे. आणि मग तिथून डायरेक्ट मुंबई. तर आता बघू किती वेळ लागतोय आणि किती वेळ पोचतो आम्ही घरी. इथे मामाचं घर आहे, अंकुच्या मामाचं घर. आणि इथून आता आम्ही चाललो आहे. इथून हा रस्ताच आहे, म्हणजे भाज्या बिज्या बनवल्या बाजूबाजूला. तर इथून चाललो आहे आम्ही मेन रोडवरून लेफ्ट, मग डायरेक्ट समृद्धी महामार्गावरून मग तो सिन्नरपर्यंत नाही, इगतपुरीपर्यंत जातो. तो डायरेक्ट रोड चालू झाला आहे. मग इगतपुरीवरून नंतर मग आपल्या मेन हायवेपासून मुंबई डायरेक्ट. तर पुढे दाखवतो तुम्हाला. आता पाऊस सध्या कुठेच नाही आहे. ऊन पडलं होतं, आता हळूहळू एकदा ऊन पडतं आणि मग मध्येच सावली येते. पाऊस तर कुठेच नाही आहे. आता बघू पुढे किती पाऊस भेटतोय की नाही भेटत आहे. तर पुढे तर आम्ही आता हायवेपासून लेफ्ट मारला आहे. समृद्धी महामार्ग जॉईन करतो आता आम्ही. इथून आता सरळ इगतपुरी एक्झिट घेणार, कारण अजून रोड झाला नाही पूर्ण. इगतपुरीपर्यंतच रोड झाला आहे, तिथून पुढे अलाउड नाही, कारण पूर्ण रोड बनतोय अजून. आता त्यासाठी टाईम लागेल. तर बघू कधी रोड चालू होतोय तो. मग डायरेक्ट आम्हाला इथून आम्ही किती 2-3 तासात पोहोचू डायरेक्ट मुंबई. 3-3.5 तासात. आणि आता आम्हाला लागतं आहे 5.5 तास लागतात जाता. तर बघूया आता किती वेळ लागतोय. आता वाजले 12 वाजायला 10 मिनटं आहे, 5 मिनटं आहे अजून. मग 11:15 झाल्या. मग इथून डायरेक्ट निघणार. आता पाऊस तर कुठेच नाही आहे, फक्त ढग झाल्या, बघू शकता. आणि इकडे काही ठिकाणी टर्निंग असेल ना, कुठे पण टर्निंग असेल ना, तर 100ची स्पीड लिमिट आहे मेन हायवेला. आणि ह्या 2 लाईनीला, म्हणजे त्या लाईनीला आणि या लाईनीला, ही ट्रकसाठी आहे. आणि इथून तुम्ही आणि सरळ रोड असेल ना तर 120ची स्पीड लिमिट आहे. इथे 100, तिथे 120 आणि इथे 80. तुम्ही बघू शकता रोड, हे बघा 120, 100 आणि 80. हे बघा, हे बघू शकता ढग कसं एकटाच आहे बघा ना, एकटं पडलं असं वाटतंय. किती भारी दिसतं यार, पूर्ण काळा ढग आहे. आणि आम्ही अजून समृद्धी महामार्गावरच आहे. इथून 15-20 मिनटं. अजून पाऊस तर कुठे नाही, फक्त रिमझिम आला होता. अजून पाऊस तर कुठेच नाही आहे. तिथे डोंगर बघू शकता, किती भारी आहे. एक नंबर व्ह्यू आहे आजूबाजूला. व्ह्यू मस्त एन्जॉय करत चाललो आहे. आणि काय परत ते दाखवणार म्हणून काय एवढा ब्लॉग नाही करत आहे. फक्त कुठे पोचलो आहे, काय पोचलो आहे ते दाखवेल तुम्हाला. आता इगतपुरी येईल 15-20 मिनटांनी अजून. तर मग तिथून एक्झिट करायचं, मग परत हायवेज आहे, मग तिथून सरळ. मी पुढे चाललो होतो, पण तुम्हाला एक व्ह्यू दाखवला ना तर तुम्ही पण खुश होशाल. त्यासाठी लाईक बी सबस्क्राईब नक्की करा. हा व्ह्यू, काय व्ह्यू आहे यार, काय व्ह्यू आहे, एक नंबर. खास या गाडीसाठी, ह्या व्ह्यूसाठीच थांबवली आम्ही गाडी. एक नंबर व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे हायवेला थांबवले आहे साईडला. आवडला असेल तर नक्कीच लाईक
सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा हा व्ह्यू कसा वाटला ते. कडक ना? हा ते ढग बघ, एक नंबर. आता आम्ही जस्ट व्ह्यूला बाय बाय केलं आणि हा व्ह्यू इगतपुरी सिटीला आलो आहे. आता इगतपुरी येईल. आता आम्ही एक्झिट मारेल आता समृद्धी महामार्गावरून. टनल चालू होणार आहे. कसारा घाट असतो ना, कसारा घाट आता तुम्हाला जाताना दाखवला होता. कसारा घाट, तो कसारा घाट आम्हाला लागणार नाही. आम्ही इथून गेलो तर सरळ फक्त टनल लागणार. आता आम्ही इथून एक्झिट घेतोय. इथून लेफ्ट मारला आणि आता टोल नाका लागेल. हे बघा, आता इगतपुरीमध्ये आम्ही बाहेर एक्झिट घेतलं. तुम्ही बघितलंच असेल, तिकडे पाऊस आहे मजबूतवाला, एकदम जोरात पाऊस आहे तिकडे. आणि इथे काहीच नव्हता, आता चालू झाला आहे जस्ट. खूप पाऊस आहे पुढे आणि फॉग पण आता येईल हळूहळू. हे बघा इकडे फॉग आहे, बघू शकता तुम्ही. पुढे काहीच दिसत नाही. हे बघा, आता हळूहळू चाललो आम्ही खड्डे बिड्डे बघत, कारण खड्डे पण भरपूर चालले आहे. इथून आता कसारा घाट चालू होत आहे. जस्ट चालू झाला कसारा घाट आता इथून. आणि इगतपुरीला फॉग नव्हता एवढा, काय थोडाफार होता, तो गेला. एवढा काय नव्हता, पण जे आपल्याला येताना लागला होता ना रात्री, तो मेन फॉग होता. बेकार फॉग होता तो. पण आता एवढा आलो तेव्हा एवढा काय फॉग नव्हता. पाऊस पण रिमझिम चालू आहे, एवढं काय नाही फास्ट चालू आहे. येऊन जाऊन आहे वाटतं. आणि आता कसारा घाट चालू झाला आहे. आम्ही आता घाटाखाली आलो आहे आणि भरपूर पाऊस चालू झाला आहे. एकच नंबर पाऊस. तुम्हाला दाखवायला गेलो, भरपूर मोठा पाऊस आहे आणि पाऊसच गेला. पाठी भरपूर पाऊस होता, तो छोटा होता तेवढाच पुरता. आणि खड्डे बघू शकता, भरपूर खड्डे. आता इथून थानगावकर हॉटेल तुम्हाला दाखवायचं राहिलं. आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं असेल की थानगावकर फेमस हॉटेल आहे. आम्ही रोज थांबतो तिकडे. म्हणजे जाताना आम्ही जेव्हा पण जात असू गावाला किंवा मुंबईला, तर आम्ही तिकडेच थांबतो. खूप भारी हॉटेल आहे ते, कारण आमचं ते फेमस आहे. लहानपणीपासून आम्ही तिकडेच खात आलो आहे. आणि तिकडची शेवभाजी खूप फेमस आहे. एक नंबर लागते शेवभाजी. शेवभाजीसाठी ते फेमस आहे. हां, शेवभाजीसाठी खूप फेमस आहे. आणि आता वाजले 1 वाजला. आता जेवणाचा टाईम 2 वाजता आहे. मग ते होऊन जाईल. घाट उतरल्यानंतर ॲटलिस्ट 10-15 मिनटं है ना, 10 मिनटानंतर हा असा सर्व्हिस रोड येईल छोटासा. या सर्व्हिस रोडनी आतमध्ये टाकायची आणि इथून सरळ तुम्हाला दाखवतो ते हॉटेल. इथून सरळच आहे. हे बघा, हे दिलंय ना हॉटेल न्यू साई कृपा, तेच हॉटेल आहे. हे बघा, आधी हे इकडे हॉटेल आहे. हे आधी भरपूर जुनं होतं, या साईडला होतं. इकडे जुनं हॉटेल होतं हे भरपूर. तर हे आता नवीन बनवलं. आधी खूप जुनं होतं आणि खूप चांगलं होतं. आता पण भरपूर चांगलं आहे. आणि एक बाजूला इकडे, ते दोन्ही सेमच आहे, काहीच फरक नाही आहे. तुम्ही दोन्ही पण ट्राय करू शकता. ही बघा, ही शेवभाजी आहे आणि 2 रोट्या मागवल्या. रोटी आणि शेवभाजी बघू शकता, एक नंबर लागते. थोडी तिखट असते पण एक नंबर लागते शेवभाजी. आता आम्ही आणि मग खाल्यानंतर मग निघलो आपला. मी आता खर्डीमध्ये पोहोचलो आहे. सरळ चाललाच आहे. तुम्ही तिकडून बघितलं असेल. आता इथून दाखवत आहे 5 किलोमीटर. मुंबई दाखवत आहे इथून डायरेक्ट मुंबई सेंटर 105 किलोमीटर. आणि आता वाजले 2:10 झाल्या. तर इथून समजा ना 3 तास 3 तास लागेल ट्रॅफिक बिफिक सगळं मोजून.
आता ट्रॅफिक बघू किती भेटते भिवंडीला. तिकडे तर नेहमीचंच आहे, भेटणारच, कारण काम चालू आहे रोडचं म्हणून. तर इथून चाललो आहे. अंकुश गाडीत चालवतोय, नंतर चालवेलच नंतर आईच मी बाजूला, पण चालू दे तोपर्यंत मी मस्त की आराम करतोय. सीट एकदम खाली घेऊन हा काय आराम, मजा येते. आणि गाणे लावू शकत नाही कारण ब्लूटूथ नाही याच्यात. तर आम्ही फोनमध्येच गाणे लावतोय, मस्त की गाणे ऐकत जातोय, मजा येते. तू पुढे काय रोड दाखवणार तुम्हाला, रोड माहितीच आहे पूर्ण, आणि काय खड्डे दाखवणार. तर चालूच आहे आता. तर सरळ सरळ जातो आणि तुम्हाला भेटतो पुढे. काय असं घडलं तर तुम्हाला दाखवायला नक्की. तर माहीत नाही, तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल. तिथून पाऊस येतो, असा येतो, झप करून येतो आणि लगेच जातो पण. तर आता तो पुढे मग तिकडे ब्लॉग भेटेल तिथे. हे बघा किती पाऊस आहे बघा पुढे. पाऊस येतो जातो येतो जातो. आता इथून पुढे लागणारच आहे बहुतेक. व्ह्यू बघू शकता किती भारी व्ह्यू आहे. कडक मजा येते यार या व्ह्यू मध्ये. आणि पावसाळ्यात बाहेर असं पुढे गेलो ना, खूप मजा येते. गाडी ठोकली, ॲक्सिडेंट झाला. ट्रकवाल्याने त्या गाडीला ठोकले आणि भरपूर खड्डे इकडे. आम्ही आता भिवंडीला पोचेल. इथं भिवंडी जवळच आहे आता, भिवंडीच्या आसपासच आहे आम्ही आता. आणि इथून ट्रॅफिक चालू झालं आता हळूहळू. आणि पाठी बघितलं तुम्ही, गाडी ठोकली, ट्रकवाल्याने ठोकली. ट्रकवाल्याला दिसलं नाही वाटतं आणि तो टच झाले वाटतं गाडी. आता ते बाचाबाची चालू आहे, आता पुढे होईल ते होईल. आता इथून 2-2.5 तास ट्रॅफिकवर आहे सगळं, काय सांगता येत नाही. ॲम्ब्युलन्स अडकले परत ट्रॅफिकमध्ये, भिवंडीच्या ट्रॅफिकमध्ये. भिवंडीच्या ट्रॅफिकमध्ये मजबूत अडकले. ॲम्ब्युलन्स पण अडकले, खूपच अडकले. गाडीच पुढे जात नाही. आता बघू पुढे काय झालंय ते. कल्याण फाट्याच्या इथे आसपास आहे. आता मी गाडी चालवतोय. अंकुश थकला आता, त्या पाय बी दुखायला लागले. तर समोर पाऊस बघू शकता किती आहे. बापरे, बेकार पाऊस आला अचानक. जस्ट तुमच्याशी बोलता बोलता एवढा बेकार पाऊस आला. खूपच डेंजर पाऊस आहे बघा. समोरचे फ्लॅश लाईट चालू झाले, एवढा डेंजर पाऊस आहे. आपण घाबरायचं नाही. खड्डे पण भरपूर आहे, जरा सांभाळून गाडी चालवा. हा बघा खड्डा बघा. खूपच डेंजर पाऊस आहे. आम्ही आता कल्याण फाट्याच्या भिवंडी, तर मगाशी ते जरा चुकून बोललो. खूपच डेंजर आहे बघा. खड्डा बघा केवढा आहे. हळूहळू गेला आता मी भिवंडीच्या पुढे. अंकुश झोपलाय म्हणून हळू बोलतोय जरा. खूपच ट्रॅफिक आहे आज. वाजले 4:15 झाले. पाऊस पण आला आताच. आम्ही आता ठाण्याच्या पुढे आलो आहे. टोल नाका पास केला. आता इथून सरळ सरळ मुंबई सेंट्रल. आता वाजले किती वाजले? 5:45. आता वाजले 4:45. 5:30 वाजेपर्यंत पोचू घरी आम्ही. जास्तीत जास्त ट्रॅफिक नाही भेटले पाहिजे.
आता घाटकोपरला आहे. घाटकोपरच्या पुढे आलो आहे. हे बघा ट्रॅफिक बघा किती आहे मुंबईमध्ये. ही ट्रॅफिक बघा आता ही पूर्ण सिग्नलपर्यंत होती ही ट्रॅफिक. म्हणजे लेट स्टार्ट केली आहे. नाही ते ट्रॅफिक बघा केवढी आहे. फक्त मम्मीचा फोन पण येतोय. कुठे आहे विड आहे बघा. ट्रॅफिक बघा अजून संपत नाही आहे. हे बघा हे पूर्ण ट्रॅफिकने भरलेलं आहे. तर आता भेटू आता चेंबूरला. आम्ही पुढे आता जाऊ. आम्ही पोहोचलो आता महालक्ष्मीच्या ब्रिज बघू शकता. महालक्ष्मीच्या ब्रिजवर आणि इथून आता मी घरी पोहोचेल. तर ही पण ट्रिप सक्सेसफुल. आता आम्ही घरी जाऊन फ्रेश बीस होऊ आणि झोपू. आणि ही पण ट्रिप तुम्हाला आणि ही पण जर्नी कशी वाटली मला नक्की सांगा. आणि आजचा ब्लॉग पण कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या आणि लाईक कमेंट आणि नक्की शेअर करा. आणि ब्लॉग मी आवडत असेल तर सबस्क्राईब आणि बेल आयकॉन नक्की दाबा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.